ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन कोर्टासमोर ही गोष्ट सिद्ध करणार की अस्मिताने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे कल्पना घरात एक खूप मोठा निर्णय घेणार। आता नेमका काय निर्णय घेणार, काय घडणार, या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर इकडे आता प्रियाला एक जबरदस्त आयडिया आलेली असते की जर मी माझी नस कापून घेतली तर घरी माझ्यासुद्धा तर मस्टरवरती कल्पीचा नंबर लिहिलेला आहे, म्हणजे कल्पीला फोन जाईल आणि मग कल्पी धावत पळत मला बघायला हॉस्पिटलला येईल आणि मग तिकडे माझी व कल्पीची भेट होईल आणि कल्पीला मला सगळं सांगता येईल की मी प्रेग्नंट आहे वगैरे। आणि एकदा का मी सगळं स्वतःच्या तोंडाने कल्पीला सांगितलं की मग कल्पी मला इथे काही ठेवणार नाही, ती मला घरी घेऊन जाईलच। थोडासा त्रास मला आत्ता सहन करावा लागेल, पण मग भविष्यात सगळं काही माझं व्यवस्थित होईल। आता मला हे करावंच लागणार आहे असा विचार ती करते आणि त्यानंतर ते आता एक माठ फोडते त्यांच्या पाण्याचा। आता ती जी सोबतची व्यक्ती असते, तिच्या जी सोबतची कैदी असते, ती म्हणते तू हे सगळं काय करतेस? प्रिया तिला म्हणते तू गप्प बस, मला अजिबातच जगायची इच्छा उरलेली नाही आहे, मरू देत ते माठ, फुटू देत, हे माठ तुला नवीन देतील मी फोडलं आहे म्हणून, पण मला आता जगू देत, जगायचं नाही आहे, मला मरू दे, मला मरू दे। आणि मग आता प्रिया काय करते, प्रिया आता त्या फोडलेल्या माठाच्या तुकड्याने स्वतःच्या हातावरती उगाचच छोटासा खरोडा करून घेते, ज्यामधून थोडं रक्त येत असतं। आता इकडे प्रिया हिने अशी हात कापून घेतलेला आहे, हे पोलीस हवालदार बघतात, त्यांना वाटतं की बापरे हिला केवढं लागलेलं आहे, हिने केवढं मारून घेतलं आहे स्वतःला। आणि मग आता लगेचच ती हवालदार सिनियर इन्स्पेक्टरना बोलावते आणि आता ते इन्स्पेक्टर आणि ते हवालदार आता प्रियाला घेऊन दवाखान्यात दाखल करतात। आता दवाखान्यात जाता जाताच त्यांनी प्रियाच्या घरी म्हणजे कल्पनाला कॉल करून ही गोष्ट सांगितलेली असते की तुमच्या सुनेने हातावरती कापून घेतलेला आहे, तिने नस कापलेली आहे, आम्ही तिला दवाखान्यात नेतोय, तुम्हीसुद्धा लवकर दवाखान्यात पोहोचा। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अस्मिताच्या केसची हिअरिंग कोर्टामध्ये असते आणि कोर्टामध्ये आता सचिन एक एक पुरावे सादर करत असतो, ज्यामध्ये सायलीने पोडगी घ्यायलाच हवी असं म्हटलेला पुरावा असतो। आणि त्यानंतर मग आता कोर्टातून सायलीला विचारलं जातं तुम्हाला असं का वाटतं की पोडगी मिळायलाच हवी? त्यावर सायली सांगते की ह्या सचिनचे बाहेर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर होते, तो आमच्या अस्मिताताईंना तब्बल 4-5 वर्ष फसवत होता प्रेमाच्या नावाखाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या सगळ्याची परतफेड म्हणून त्यांना पोडगी मिळायला हवी। त्यानंतर मग आता सचिनचा वकील सांगत असतो की खोटं, साफ खोटं आहे हे सगळं जज साहेब, अहो माझ्या हशीलाचं कुठलंही एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर वगैरे काहीही नव्हतं, त्याचं फक्त त्याच्या बायकोवरतीच एकवचनी एकतर्फी प्रेम होतं आणि उलट अस्मिताचंच बाहेर अफेअर होतं। आणि हे सगळं सचिनला जेव्हा समजलं तेव्हा अस्मिताने सचिनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि अस्मिताच्या अफेअरचे आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही कोर्टाला सादर करण्याची परवानगी मागतोय। त्याबरोबर कोर्ट अस्मिताचे आणि अफेअरचे पुरावे सादर करण्याची परवानगी सचिनच्या वकीलला देतं। त्याबरोबर सचिनचा वकील आता त्या दिवशी जे सचिनने फोटो आणि व्हिडिओ शूट केलं होतं कॅफेमधलं चैतन्य आणि अस्मिताचं, ते सगळं काही कोर्टात सादर केलेलं असतं आणि म्हणतो की हे बघा हे सगळं असं आहे तर जज साहेब, मग आता हे सगळं असूनही जर आता माझ्या अशिलाला पोडगी द्यायला लागणार असेल तर ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे? मी कोर्टाला विनंती करतो की पोडगीचा हा जो काही अर्ज यांनी केलेला आहे तो यांचा सरळ सरळ फेटाळण्यात यावा, कारण यांना कुठलीही पोडगी मिळण्याची काहीही गरज नाही आहे। कारण लग्न झालेलं असून माझा अशील यांना चांगलं सांभाळत असूनसुद्धा यांनी बाहेर असं जाण्याची काहीही गरज नव्हती। त्याबरोबर मग आता हे सगळं काही अर्जुन बघत असतो, तर आता अर्जुनला हे सगळं बघून खूप राग येतो आणि नंतर मग अर्जुन म्हणतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझी बहीण अशी अजिबातच नाही आहे, माझ्या अस्मिताईने आजपर्यंत असं काही केलेलं नाही आहे। या फोटो व्हिडिओमध्ये जो मुलगा तिच्याबरोबर दिसतोय तो चैतन्य गडकरी माझा असिस्टंट आहे आणि माझा असिस्टंट असण्याबरोबरच तो माझा खूप चांगला खूप जवळचा मित्र आहे, आम्ही एकत्र कॉलेजमध्ये असल्यापासून आहोत। त्यावर लगेचच सचिनचा वकील म्हणतो तेच तर मिलॉर्ड, हे दोघं कॉलेजला एकत्र असल्यापासूनच मग सचिनचं आणि याचं अफेअर सुरू होतं। त्याबरोबर मग
अस्मिताचं आणि याचं अफेअर सुरू होतं. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो की तुम्ही काय बोलताय, ह्याचं तुम्हाला भान तरी आहे का. त्याबरोबर अर्जुन सांगतो की उलट याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे बाहेर आणि हा माझ्या बहिणीला फसवतोय आणि माझ्या बहिणीचं काही अफेअर वगैरे नाही आहे. मी कोर्टामध्ये पुरावा सादर करतो याचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे यासाठीचा. त्याबरोबर अर्जुनला परवानगी दिली जाते. मग अर्जुन कोर्टासमोर साक्षीचा आणि सचिनचा जो व्हिडिओ सायलीने शूट केला होता तो व्हिडिओ आणते आणि म्हणत असते की बघा हे आहे सत्य. त्यानंतर मग अर्जुन आता लगेचच म्हणू लागतो की जज साहेब हे सगळं काही आधीचं आहे. बघा तुम्ही तारीख बघू शकता त्या व्हिडिओवरची. ही व्हिडिओ माझ्या बायकोने जवळपास 3-4 महिने आधी शूट केली होती आणि आत्ता रिसेंटमध्ये या सचिनने हे सगळे काही फोटो आणि व्हिडिओ बनवलेले आहेत. जज साहेब कोर्ट केस सुरू झाल्यानंतर माझी बहीण खूप जास्त डिस्टर्ब होती, अपसेट होती आणि म्हणूनच चैतन्याने तिला फक्त थोडं रिलॅक्समेंट वाटावं ह्यासाठी कॅफेमध्ये नेलं होतं आणि तिथेच या चैतन्याने तिला कॅफे म्हणजे ऑफर केलेली असताना सचिनने त्यांचे व्हिडिओ शूट केलेले आहे. ते सगळं खोटं आहे आणि म्हणूनच मी कोर्टाकडे या सर्व गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी पुढची तारीख मागतो. अर्जुनला कोर्टाकडनं पुढची तारीख मिळते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता प्रियाला हॉस्पिटलला नेलेलं आहे हे कळल्यावर मग मात्र आता सगळ्यांचाच नाईलाज होतो. कल्पना, अश्विन आणि प्रताप हे तिघंजण हॉस्पिटलला आलेले असतात. आता कल्पनाला कळत नसतं की हिला नेमकं झालं तरी काय असेल. मग आता डॉक्टर आल्यावर डॉक्टर विचारतात की यांच्या प्रेग्नन्सीबद्दल तुम्हाला माहीत नव्हतं का. त्याबरोबर मग कल्पना म्हणते प्रेग्नन्सी. त्याबरोबर डॉक्टर सांगते हो प्रेग्नंट आहेत ना त्या आणि अशा प्रेग्नन्सीमध्ये हे सर्व वागणं बरोबर नाही आहे. हाताची नस वगैरे कापून घेतल्याने त्यांचा रक्तस्राव कमी झाला आहे त्यामुळे त्यांना तर त्रास होईलच पण त्याबरोबर त्यांच्या बाळालाही त्रास होईल. आता जेव्हा कल्पनाला कळतं की प्रिया प्रेग्नंट आहे तिला काय करावं काही सुचत नसतं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जो अर्जुन आहे तो ठरवतो की नाही बाद झालं आता आपण सगळं काही खरं शोधून काढायचंच. सचिनने नालायकाने कोर्टामध्ये जे काही सांगितलं आहे ते सगळं खोटं आहे. स्वतःच्या आईवडिलांना स्वतः अनाथ आश्रमात घातलं आणि त्याचासुद्धा आरोप माझ्या अस्मिताईवर केला. नाही या सचिनचं काहीतरी करायलाच हवं. मग अर्जुन हा लगेचच चैतन्याला म्हणतो चैतन्य अरे त्या सचिनने ॲडमिशन फॉर्म जो सबमिट केलेला होता अनाथ आश्रमातला त्या फॉर्मवरचा ॲड्रेस आणि नाव वाचा अनाथ आश्रमाचं. त्याबरोबर मग चैतन्य ते वाचतो आणि अर्जुन व चैतन्य ठरवतात की आपण तिकडे जायचं, सचिनच्या आईवडिलांना भेटायचं, गाठायचं, त्यांना सगळं सत्य सांगायचं आणि त्यांचीच मदत आपण या सर्व प्रकरणात अस्मिताला बाहेर पाडण्यासाठी घ्यायचं. अर्जुन म्हणत असतो की अस्मिताईच्या सासरची मंडळीसुद्धा तशी चांगली आहे. जेव्हा त्या सगळ्यांना समजेल ना सचिन किती नालायक आहे तेव्हा ते लोकसुद्धा उलट अस्मिताईची साथ देतील, अस्मिताईची बाजू घेतील. आता ना त्या सचिनला आपल्याला चारही बाजूंनी एकटं पाडायचं आहे आणि एकटं पाडून त्याला चांगलं हरवायचं आहे असं अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो. चैतन्य म्हणतो डोंट वरी अर्जुन, काय करायचं ते आपण दोघं मिळून करूया. अर्जुन म्हणत असतो त्या सचिनला ना आपण दोघांनी चांगलं पाणी पाजायचं. आतापर्यंत त्याने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला भेटायला हवी. त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य हे दोघंजणं सचिनच्या आईवडिलांना भेटायला पोहोचलेले असतात. मग आता इकडे कोर्ट केसबद्दल वगैरे सगळं आता अर्जुन त्या दोघांना सांगतो. त्याबरोबर मग सचिनचे आई बाबा म्हणतात हे सगळं काय सांगताय तुम्ही आम्हाला तर सचिनने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. सचिन म्हणाला होता की त्याचा जॉब गेला कॅनडामधला आणि तो इकडे शिफ्ट झाला. हे अस्मिताला आवडलं नाही आणि मग त्याच्याकडे आता पैसे वगैरे नाही आहेत म्हणून अस्मिता हे सगळं करते. अस्मिताने त्याचे बँक अकाउंट वगैरे आता काहीही नसल्यामुळे त्याची साथ सोडायचं असं ठरवलं. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो खोटं साफ खोटं हे सगळं. उलट अस्मिताईचे पैसे कितीतरी दिवस तो वापरत होता. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याबरोबर माझ्या घरी चला, तुम्हाला तिकडे समजेलच सगळ्या गोष्टींचं सत्य. अस्मिताई स्वतः तुम्हाला सर्व सत्य सांगून टाकेल. मी तुम्हाला खरंच सांगतोय माझी अस्मिताई वाईट नाही आहे. ती तुमच्याबरोबर तुमची सून म्हणून कधी वागली आहे का, कायम तुमच्याशी ती चांगलंच राहिली आहे ना. प्लीज माझ्याबरोबर चला. मग अर्जुन आता त्या दोघांना घरी घेऊन येतो आणि मग घरी आल्याच्या नंतर आता अस्मिताला अर्जुन सांगू लागतो की सचिनने कसं त्याच्या आईवडिलांना फसवलं आहे, कसं खोटं नाटं काही तिच्याबद्दल सांगितलं आहे. आणि तो आता अस्मिताला रिक्वेस्ट करतो अस्मिताई प्लीज तुझ्या सासू सासऱ्यांना आता तरी खरं सांग काहीतरी. मग आता अस्मिता म्हणते ठीक आहे आई बाबा, आता मग मीच तुम्हाला माझ्या तोंडाने तुमच्या मुलाची गाथा सांगते. आणि मग ती म्हणू लागते की सचिन एक नंबरचा नालायक आणि हलकट माणूस आहे. सचिनने मला फसवलं आहे, सचिनने मला धोका दिला आई बाबा, तुम्हाला माहीत नाही आहे सचिनने काय केलं आहे ते आत्तापर्यंत. अहो त्या सचिनने ना मला मुद्दामून जाणून बुजून ठरवून फसवलं आहे. कॅनडाला जेव्हा होता तेव्हा नेहमी मला म्हणायचा मला वेळ नाही आहे, मी बिझी आहे, मी कामात आहे.
आणि तो एका दुसऱ्या मुलीबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होता. इकडे भारतात आल्यानंतरसुद्धा तो भारतात आला आहे ही गोष्ट त्याने सगळ्यात आधी मला नाही सांगितली. तो सगळ्यात आधी माझ्याकडे न येता त्या दुसऱ्या मुलीकडे गेला, तिच्याबरोबर काही दिवस राहिला, काही वेळ स्पेंड केला आणि त्यानंतर मगच तो इकडे माझ्याकडे निघून आला. तो वरचेवरच त्या मुलीला भेटायला जातो. त्याबरोबर ते दोघं विचारतात, हे सगळं तुला कोणी सांगितलं? कुणी म्हणजे तुझे कान भरले असते, आमचा मुलगा असा नाही आहे. त्यावर मग अस्मिता म्हणते, कुणीही कान भरलेले नाही आहेत आई बाबा. अहो मी तर उलट सचिनवरती इतका आंधळा विश्वास ठेवत होते की मी इतर कोणावरही विश्वास ठेवत नव्हते. सचिनसाठी मी माझ्या आईबाबांचं सुद्धा ऐकत नव्हते. पण आता मला सगळं सत्य कळून चुकलेलं आहे. सचिनची लायकी काय आहे हे मी ओळखलं आहे. आणि तुमचा माझ्यावर विश्वास होत नसेल ना, तर मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलते. आणि मला सांगा, तो सचिन म्हणाला कोर्टामध्ये की मी तुम्हाला वृद्धाश्रमात घातलं म्हणून. आई बाबा, आजपर्यंत कधीतरी मी असं तुमच्याशी वाईट वागली आहे का हो? वृद्धाश्रमात घालेन मी तुम्हाला? खरंच तुम्ही आत्ता खरं सांगा, मी असं काही केलं आहे का? किंवा मी असं करण्याचा विचार तरी करू शकते का? त्याबरोबर मग सचिनच्या आईवडिलांना आता सगळं सत्य समजतं. सायलीच्या फोनमध्ये जो सचिनचा आणि साक्षीचा व्हिडिओ असतो तो सुद्धा आता त्यांना दाखवला जातो. हे सगळं बघितल्यानंतर आपल्या मुलाचं इतकं किळसवानं रूप पाहिल्यानंतर मग ते दोघंही अस्मिताची माफी मागतात आणि तू घाबरू नको, आम्ही कोर्टात तुझ्याच बाजूने साक्ष देऊ असं सांगतात. तर दुसऱ्या बाजूला आता प्रियाला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं असतं, कारण तिने नस कापण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग तिला काही ब्लड वगैरे चढवावं लागेल का हे बघण्यासाठी डॉक्टरांनी तिला ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं असतं. तर आता इकडे तोपर्यंत कल्पना आणि अश्विन हे दोघंही जण घरी जायला निघालेले असतात. आता रस्त्यामध्ये कल्पना विचार करते आणि आता ती निश्चय करते की आता आपण त्या प्रियाला घरी घेऊन जायचं. काहीही असेल, ती कशीही असली तरी आता तिच्या पोटामध्ये जो वंश आहे, जो वारस आहे, तो सुभेदारांचा आहे. आणि सुभेदारांचं रक्त, सुभेदारांचं मूल हे असं कुठेतरी बाहेर, कुठेतरी अशा वाईट ठिकाणी वाढलेलं सुभेदारांना शोभणार नाही. आणि म्हणूनच आपण काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवं. त्यानंतर मग आता कल्पना ह्या गोष्टीवर अश्विनबरोबर सुद्धा बोलते. ती अश्विनला विचारते की अश्विन, तुला या सर्व गोष्टीची कल्पना होती का? तुला हे सगळं माहीत होतं का? पण आता अश्विन उडवाउडवीचे उत्तर देतो, तो तिला काहीच सांगत नाही. त्यानंतर मग अस्मिता, कल्पना, प्रताप आणि अश्विन हे तिघंही घरी आल्याच्यानंतर विचारू लागतात की काय झालं कोर्टामध्ये. त्यावर मग सायली म्हणते, ते सगळं सोडा, आधी तुम्ही मला सांगा की तुम्ही कुठे गेला होतात. मग प्रताप सांगू लागतो की अगं, आम्हाला पोलीस स्टेशनमधनं फोन आला होता. त्या प्रियाने काय तर म्हणे नस वगैरे कापून घेण्याचं नाटक केलं होतं आणि म्हणून तिला दवाखान्यात दाखल केलं होतं. आणि पोलिसांच्या प्रोटोकॉलप्रमाणे घरच्यांना इन्फॉर्म करावं लागतं. म्हणून मग आम्हाला फोन आल्यावर कल्पना म्हणाली की आपणही तिकडे जाऊया, नेमकं काय घडलं आहे ते सगळं बघूया. म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. बाकी असं फार मोठं काहीही झालेलं नाही आहे. त्याबरोबर कल्पना म्हणते, अहो असं कसं? तन्वी त्याबरोबर अर्जुन म्हणतो तन्वी. त्यावर मग कल्पना म्हणते, सॉरी, प्रिया बबली लोखंडे प्रेग्नंट आहे अश्विनपासून. त्याबरोबर मग पुढे ती म्हणत असते, आणि म्हणून मी निर्णय घेतला आहे की मी तिला घरी घेऊन येणार. त्यावर हे ऐकून अर्जुन म्हणतो, काय घरी? मॉम तू काय बोलतेस? तुला तरी कळतं आहे का? आणि पहिली गोष्ट, ही गोष्ट मला आणि अश्विनला खूप आधीपासूनच माहीत होती. आणि अश्विननेच असा डिसिजन घेतलेला आहे की त्या मुलीला या घरामध्ये आणायचं नाही आहे. रादर त्याला तर त्या मुलाबरोबरसुद्धा काही संबंध ठेवायचे नाही आहे जे तिच्यापासून होणार आहे. त्यामुळे आम्ही ही गोष्ट तुम्हाला घरामध्ये कोणाला सांगितलीसुद्धा नव्हती, कळलं ना? आणि उगाच काहीतरी चुकीचा डिसिजन घ्यायला जाऊ नको. तुम्ही बायका प्रॅक्टिकली विचार कधी करायला शिकणार आहात? प्रत्येक वेळी तुमचे इमोशन्समध्ये येतात आणि तुमच्या प्रॅक्टिकल सेन्सना खाऊन जातात. बघितलं आहे ना, त्या प्रियाने आतापर्यंत आपल्या सगळ्यांना किती त्रास दिला आहे, तिच्यामुळे आपण किती सगळ्यांनी मनस्ताप भोगला आहे. मग हे सगळं असतानासुद्धा पुन्हा तुला त्या मुलीला घरामध्ये का घ्यायचं आहे मॉम? हे बघ, ह्याला म्हणतात बळाने स्वतःच्या पायावरती ढोंडा मारून घेणे. आणि हे तू जे काही करतेस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. उगाच तुला त्या मुलीला घरात वगैरे आणायची काहीही गरज नाही आहे. आत्तापर्यंत त्या मुलीने आपल्या आयुष्यात मांडलेला उच्छाद पुरेसा नाही आहे का? अश्विन, अरे तू गप्प का आहेस? तू बोल ना. त्या दिवशी जेव्हा मला हे सगळं कळालं तेव्हा ताबडतोबच तुला फोन करून बोलवून घेतलं होतं ना. आणि तेव्हा तुला मी सांगितलंसुद्धा होतं की तुझा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल म्हणून सगळ्यांना. आफ्टर ऑल हे मूल तुझं आहे. मग तुझा जो काही निर्णय असेल तर तू सांगतो. आता अश्विन काहीही बोलत नसतो. मग कल्पना म्हणत असते, एक मिनटं, आफ्टर ऑल डिसिजन इज युअर्स. म्हणजे असं कसं? आम्ही आईवडील आहोत तुमचे. जर आम्ही तुमचे आईवडील आहोत तर अर्थात तुमच्यापेक्षा 4 पावसाळे आम्ही जास्त बघितले असतील. तुमच्यापेक्षा तुमच्या भविष्याची चिंता आम्हाला थोडीफार जास्त असेल, बरोबर ना?
अर्जुन, सायली, आता तुम्हीसुद्धा आईवडील व्हाल, तुम्हालासुद्धा मूल होईल तेव्हा तुम्हाला समजेल सर्व कसं असतं ते. अस्मिता, तुलासुद्धा सगळं माहिती आहे. मग अश्विनच्या बाबतीत आता हे असं आपण कसं करू शकतो? तुम्हाला दोघांना तर मुलं झाली. अस्मिता, अर्जुन, तुलाही आज उद्या होईल, पण मग माझ्या अश्विनचं काय? तो असा किती दिवस एकटाच राहील? त्याच्याही भविष्याचा आईवडील म्हणून विचार आम्हाला करायलाच हवा ना. त्याचंही सगळं व्यवस्थित व्हायला हवं, मार्गी लागायला हवं असं आम्हालाही वाटायलाच हवं ना. आणि तसंही ती मुलगी कशीही असली, काही असली, ते सगळं अगदी चोख आहे तुमचं, त्यात मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही आहे. पण त्या सगळ्यामध्ये आपण हेही डिनाय नाही करू शकत की ती गर्भधार आहे ते फक्त आणि फक्त आपल्या अश्विनपासून. आणि जर ती अश्विनपासूनच प्रेग्नंट आहे तर अर्थात आपल्याला ते मूल एक्सेप्ट करावं लागणारच आहे. उगाचच्या उगाच तुम्ही इश्यू करताय. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, मॉम काय बोलतेस तू हे? अश्विन, अरे तू काहीतरी बोल, तुला हे सगळं पटतंय का? अश्विन आता काहीच बोलत नसतो, तो गप्प असतो. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणत असतो, मॉम हे बघ, तू खूप चुकीचा डिसिजन घेतेस. तुझ्या या एका डिसिजनमुळे ना सर्व गोष्टींचं वाटोळं होऊन जाईल. तुला सर्व गोष्टी पुन्हा आम्ही समजून सांगतोय पण तुला कळत नाही आहे. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो की आठव त्या मुलीने किती त्रास दिला आपल्या सगळ्यांना. अगं तन्वी म्हणून आपल्या घरात घुसण्यापासून ते आपल्या घरातल्या सगळ्यांनाच त्यात त्रास देण्यापर्यंत तिने सायलीला जिन्यावरून ढकललं, पूर्णाजीला चुकीचा काढा दिला, पूर्णाजीला मारण्याचा प्रयत्न केला आणि न जाणो अजून काय काय. अगं ती एक क्रिमिनल आहे, क्रिमिनल. त्यावर कल्पना म्हणत असते की ते काही असलं तरी ते मूल अश्विनचं आहे, यामध्ये आपण काहीही बोलू शकत नाही. अर्जुन हा अश्विनला म्हणत असतो, अश्विन अरे तू तरी काहीतरी बोल, पण अश्विन गप्प असतो. कारण कल्पना गाडीतच येताना त्याचं ब्रेन वॉश केलेलं असतं. तिने त्याला आधीच समजावून सांगितलेलं असतं की हे बघ अश्विन, मला मान्य आहे की ती मुलगी चुकली असेल, रादर ती चुकलेलीच आहे, पण या सगळ्यामध्ये तुझ्या होणाऱ्या बाळाचा काहीही दोष नाही आहे. त्यामुळे आपण उगाच आता त्याला शिक्षा नको द्यायला ह्या सर्व गोष्टींची. आणि मला वाटत नाही की प्रिया ह्या सगळ्यामध्ये खोटं बोलत आहे, कारण तिला अगदी व्यवस्थित ही गोष्ट माहिती आहे की तू पेशाने डॉक्टर आहेस. त्यामुळे जर ती आता पुन्हा या सर्व गोष्टींबद्दल तुझ्याशी खोटं बोलली तर तू तिचे चेकअप करून घेशील, रिपोर्ट करून घेशील आणि त्यामुळे तुला सगळं खरं लगेच समजून जाईल, याची तिला पूर्वकल्पना आहे. म्हणूनच मी सांगते की आता तिच्यावरती विश्वास ठेवायला काहीही हरकत नाही आहे, आपण तिच्यावरती विश्वास ठेवू शकतो. त्याबरोबर सायली म्हणत असते, आई मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, तुम्ही जे सगळं बोलताय ना ते बरोबर आहे, पण मला एका गोष्टीची भीतीसुद्धा वाटते आहे की आपण जर प्रियाला घरात पुन्हा घेऊन आलो ना तर पुन्हा तेच सगळं सुरू होईल. पुन्हा प्रिया आपल्या सगळ्यांबरोबर वाईट वागेल, पुन्हा ती घरात कोणाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करेल. आत्ता कुठेतरी जाऊन पूर्णाजींची तब्येत हळूहळू सुधारली आहे, पूर्णाजींना थोडं बरं वाटू लागलं आहे. जर प्रियाला आपण पुन्हा या घरामध्ये घेऊन आलो ना तर पूर्णाजींची सुधारत चाललेली तब्येत पुन्हा बिघाडायला वेळ लागणार नाही. म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल तो अगदी व्यवस्थित, विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक घ्या. अर्थात तुमचा निर्णय योग्यच असेल आणि तो आम्हा सगळ्यांना मान्य करावाच लागेल. तुम्ही जे बोलाल या घरात तेच होईल. त्याबरोबर मग कल्पना म्हणत असते, हो ना मी बोलेन तेच होईल ना. मग माझी अशीच इच्छा आहे की त्या मुलीने ह्या घरामध्ये यायला हवं, कारण ती अश्विनपासून गर्भधार आहे आणि अश्विनचं मूल तिच्या पोटात आहे. त्यामुळे मला बाकी दुसरं काहीही माहीत नाही, पण त्या मुलीने घरात यायलाच हवं असं मला वाटते. त्याबरोबर अस्मिता म्हणते, हो मॉम प्लीज एवढी हायपर होऊ नकोस, शांत हो, आपण सगळे मिळून शांतपणे व्यवस्थित डिसिजन घेऊ. कल्पना म्हणते, मला कोणाचंही डिसिजन ऐकायचं नाही आहे, माझा निर्णय फायनल आहे म्हणजे आहे. त्या मुलीला आपण ह्या घरामध्ये आणणार आहोत, कारण ती अश्विनपासून प्रेग्नंट आहे, विषय संपला बस. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे प्रिया ही विचार करते की चला, आज जेव्हा कल्पी डॉक्टरांबरोबर बोलत होती तेव्हा कल्पीचं तोंड बघून तर असंच वाटलं की तिला माझ्या प्रेग्नन्सीमुळे आनंद झालेला आहे. आता लवकरच मला इकडनं कधीही सोडवायला अर्जुन येईल. वाह, काय भारी तकदीर आहे माझं, ज्या वकिलाने मला तुरुंगात डांबलं आता उद्या परवा येऊन तोच वकील माझी बेल करून घेऊन जाईल. आता सोबतची जी मुलगी असते ती प्रियाला विचारते, काय गं तू एवढी का आज आनंदी दिसतेस, काय सुटणार भेटणार आहेस का, काय इकडनं पळून जाण्याचा प्लॅन आहे का? प्रिया म्हणते, पळून नाही जाणार, माझ्या घरचेच येऊन मला घेऊन जाणार. त्याबरोबर ती विचारते, कसं गं काय केलं आहेस तू? त्यावरती म्हणते, काही नाही, कळेल लवकरच, मी घरी जाईन. त्याबरोबर मग प्रिया विकृत पद्धतीने हसू लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.